विचारलं की रेल्वे आता चालू करा म्हणे निघा. तर ड्रायव्हरने सांगितलं थोडं थांबा म्हणे, मी बोगीवाल्याला सांगितलंय म्हणे काही वेळेने तो येईल म्हणे, निरोप पोहोचला म्हणे त्याला. आता तो त्या बोगीमध्ये ते पाण्याचे बॅरल घेऊन येऊ लागला म्हणे. मग ते परवाशी म्हणे आतापर्यंत रेल्वे पाण्यातच होती ना, भरून घ्यायचं म्हणे पाणी. रेल्वेचं इंजन ज्या पाण्यावर चालतंय ते पाणी विशिष्ट असतंय, ते आता बोलावं लागतं म्हणे. हे पाणी ते नाही, हे पाणी वेगळं आहे. ते परवाशी म्हटलं पाणी ते पाणी असतं त्याच्यात का. मग तो बोगीवाला आला, ते पाण्याचे बॅरलने ते पाणी ओतलं इंजन मध्ये आणि रेल्वे पुढे प्रवासित झाले. हे सर्व शिक्षक जे आज आलेले आहेत या व्याख्यानाला, हे त्या बॅरल प्रमाणे काम करतात. योग्य ठिकाणी योग्य पाणी योग्य इंजनला योग्य प्रवासाला पोहोचण्याचं काम. आणि आता मी अशाही काही व्याख्यानाला जातो शिवाजी महाराजांचे की हजारोंची गर्दी त्या ठिकाणी असते. अगदी 45 मिनिटं कडकडून ते टाळ्या वाजत असतात आणि ते विरुद्ध दिशेला आणि मी विरुद्ध दिशेला निघून येतो, त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक रचना आहे, व्यापक बैठक जरी म्हणलं की 5-6 जणच असतात, व्यापक व्याख्यान जरी म्हणलं की 50-60 जणच असतात. परंतु यांचे 50-60 जण जे आहेत हे लोक दर्दी आहेत. आणि जो देश चालतोय ना, देश घडतोय ना, देश वाढतोय ना, देश महासत्ता होतोय ना, हे आपल्यासारख्या दर्दी लोकांना. म्हणून संख्या किती ते जास्त महत्वाचं नाहीये, आपली गर्दी आहोत का दर्दी आहोत हे जास्त महत्वाचं. आपण भारतीय प्रतिज्ञा ऐकण्यासाठी या ठिकाणी दर्दी होऊन आलात आणि पूर्ण ते ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी बसणार आहात, हे खरं तर माझ्यासाठी खूप फायद्याचं. आणि आता भारतीय प्रतिज्ञा काय आहे, या अगोदर इतिहासातील कोणकोणत्या प्रतिज्ञा आहेत त्यावर आपण थोडस ओझरता एक प्रकाश टाकू. महाभारतामध्ये जर आपण विचारलंय की प्रतिज्ञा सर्वात महत्वाची आणि घनघोर अशी प्रतिज्ञा जर कोणती असेल तर ती भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा महाभारतामध्ये आतापर्यंत आपण सगळ्यात मोठी प्रतिज्ञा म्हणून त्याकडे पाहतो. ती प्रतिज्ञा अशी होती की मी अजन्म अविवाहित राहील आणि हस्तिनापूरच्या गादीचं संरक्षण करेल. एका उदात्त हेतूने प्रेरित होऊन ही प्रतिज्ञा घेतली गेली होती. हेतू असा होता की जर वडिलांचं पुन्हा लग्न झालं आणि त्यांची जी काही संतान असेल ती संतान जर गादीवर बसले, कारण भीष्म हे मोठे होते आणि नंतर होणारे जे मुलं होते राजकुमार होते ते छोटे असणार आहे, मग त्यांना गादीवर बसायला मिळणार नाही. मग भीष्म जर गादीवर बसणार असेल तर त्या राजाला मुलगी कोण देणार. म्हणून यांनी होणाऱ्या आईच्या वडिलाला जाऊन सांगितलं की मी अजन्म लग्नच करणार नाही, तेव्हा माझे मुलं गादीवर बसणार तर मी गादीवर बसण्याचा काही विषयच नाही आणि मी फक्त हस्तिनापूरच्या गादीचं संरक्षण करल, अशी ती प्रतिज्ञा होती. आणि पूर्ण आयुष्यभर पितामह भीष्माने ती पाळली. आपली कटिबद्धता असते प्रतिज्ञेविषयी, ती कटिबद्धता अगदी मरेपर्यंत असते. यानंतर दुसरी प्रतिज्ञा जी होती ती महाभारतातलीच होती आणि ती होती पितामह भीष्मांची, विकोदर भीमाची. द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यानंतर भीमाने सांगितलं की ज्या कौरवांनी द्रौपदीचं उघड्या डोळ्याने वस्त्रहरण होताना पाहिलं आणि ज्या दुःशासनाने द्रौपदीला आपल्या मांडीवर बसायचं सांगितलं, ती मांडी तोडून आणि या 100 कौरवांना एकटाच मारून त्यांचं रक्त पिल्याशिवाय मी राहणार नाही, प्रतिज्ञा होती. महाभारताच्या शेवटी भीमाने ती पूर्ण केली. आता तुम्ही म्हणता रक्त पिणं म्हणजे काय प्रतिज्ञा असू शकते का? कारण भीमाचे रक्ताचे संबंध हे राक्षसासोबत होते. हिडंबा नावाची एक राक्षसीसोबत त्यांनी लग्न केलं होतं आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भीमाने काय काय पराक्रम केले हे आपल्याला भीम पराक्रम या एका शब्दातून लक्षात येतं. ते या ठिकाणी सांगण्याचं गरज नाही. अर्जुनाची पण एक प्रतिज्ञा होती. उघड्या डोळ्याने या कौरवांनी हे बघितलं, यांना
मातीत मिळवल्याशिवाय, म्हणजे जी काही सगळी सभा होती, कौरवच नाही, सगळी सभा, या सगळ्या सभेंना मातीत मिळाल्याशिवाय माझ्या जेवणात मी जी रोज जी माती टाकून खातोय ती बंद करणार. अर्जुन पूर्ण जन्मभर महाभारत घडेपर्यंत आपल्या जेवणात माती टाकून खात होते, कारण त्यांना रोज परिस्थिती आली पाहिजे. आपण जी प्रतिज्ञा घेतली त्या कटिबद्धतेविषयी आपली जाणीव रोज होण्यासाठी हा क्रम त्यांनी बांधून घेतला होता. दुसरी एक प्रतिज्ञा होती भगवान श्रीकृष्णांची. ती प्रतिज्ञा अशी होती की मी पूर्ण युद्ध होईपर्यंत हातात शस्त्र घेणार. अनेक असे प्रसंग आले, धर्म हरतो की काय असं वाटलं, तरीही भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतलं नाही. शस्त्रा व्यतिरिक्त रथाचं चाक वगैरे घेऊन धावण्याची वेळ मात्र भगवंतावर आली होती, परंतु शस्त्र मात्र भगवंताने घेतलं. या सगळ्या प्रतिज्ञेकडे बघितल्यानंतर आपल्याला